स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांना निवेदन सादर करण्यात आले। जय हिंद सेनेचे प्रमुख मान्य चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला हा लढा केवळ स्मार्ट मीटरचा प्रश्न नसून सामान्य जनतेचा हक्काचा आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न असल्याचे समितीने निवेदनात म्हटले आहे। अगोदरच वाढती महागाई, बेरोजगारी, घरपट्टी, पाणीपट्टी आणि विविध करारांमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार वाढत आहे। अशा परिस्थितीत स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांच्या आर्थिक अडचणीमध्ये आणखी भर पडू नये अशी भूमिका कृती समितीने मांडली। मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे निर्देश दिलेले असतानाही संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप समितीने केला आहे। घरात कोणी नसताना महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन अथवा दबावाच्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला लोकशाही किंवा कायदेशीर मार्गाने विरोध करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला। हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून सामान्य जनतेच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरोधातील लढा आहे असे चंदनदादा चव्हाण यांनी सांगितले। स्मार्ट मीटरची सक्ती थांबली पाहिजे आणि जनतेचा आवाज बुलंद झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। येत्या काळात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संपूर्ण सांगली जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार चंदनदादा चव्हाण यांनी केला। जनतेच्या हक्कासाठी संघर्षाची पुढील दिशा आता ठरली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले। सोशल मीडिया प्रमुख स्मार्ट मीटर हटाव कृती समिती सांगली जिल्हा मान्य युसुफभाई महात यांची या पदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे। यावेळी श्री नितीन मिरजकर, जयलाभ शेख, महेश मासाळ, सलीम पन्हाळकर, सुभाष तोडकर, अमोल माने, दत्ता पाटील, गोरख मनकंडे, आदर्श नलवडे, सतीश फोंडे, विजय बल्लारी, सुरेंद्र गायकवाड, गॅब्रियल तिवडे, शिवाजी कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते।